सर हातावरून स्वभावही कळतो का एखाद्या? स्वभाव तर परफेक्ट कळतो, म्हणजे इनफॅक्ट माणसाने किती लपवलं तरी तो कळतो. हातावरून तुम्ही डायरेक्ट सांगू शकतात की तू असा व्यक्ती आहे. म्हणजे मी जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे हात घेऊन येते, म्हणजे जनरली काय माणसाला स्वतःसोबत माहीतच असतो, पण मी सुरुवात करताना स्वभावापासून करतो सांगायला. ह्याचं कारण काय माहिती आहे का, की जेव्हा माझ्यासमोर क्लायंट बसतो त्याला मी फर्स्ट टाइम इम्प्रेस कशाने करू शकतो, की ती व्यक्ती कशी ही त्याला तर माहिती आहे, आणि मी जेव्हा त्याला सांगतो की तू कसा आहेस फर्स्ट टाइम बघितलं तर त्याला विश्वास होतो की हा याला काहीतरी कळतंय. एक्झॅक्टली. आपल्याला परमेश्वराने जो हात दिला त्याच्यावरती काही ठराविक रेषा आहेत, ज्याच्यामध्ये आपला स्वभाव, आपली हेल्थ, आपलं फ्युचर, आपला पैसा, फॅमिली रिलेशन्स, आपलं जे लिहून ठेवलेलं ऑलरेडी आहे ते आपल्या हातातल्या रेषांमध्ये दिसत असतं. आणि पामिस्टकडे आल्यावरती जेव्हा तुम्ही एखादी हात दाखवता त्याला, तेव्हा त्याला ते सगळं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या गोष्टी जर तो ट्रेन प्रॉपरली असेल तर त्यांना दिसत असत. तुम्ही आजपर्यंत किती हात चेक केले असतील सर? म्हणजे मी अनकाउंटेबल म्हणेन. मी गेली 31 वर्ष या प्रोफेशनमध्ये आहे. जो हात तुम्ही काम करण्यासाठी वापरता मॅक्झिमम, त्या हातावरच्या रेषाने सांगितलेलं प्रेडिक्शन परफेक्ट पडतं. ह्या 2 लाईन्स आपल्या आयुष्यातल्या मेजर घटना सांगत असतात. ज्याचं विल पॉवर स्ट्रॉंग असतं त्याच्या 2 हातामधल्या लाईन्स कधीच सेम नसतात. ज्या माणसाचं विल पॉवर जितकं वीक असतं तितक्या दोन्ही हातातल्या लाईन्स सेम असतं, कारण तो त्याचं काहीच कर्म घडवत नाही. जसं ॲज इट इज त्याचा आलाय नशिबात प्रारब्ध, तसंच तो जगत असतो. आणि लाईन्स आपल्या पामिस्ट्रीच्या शास्त्राप्रमाणे पण 7 वर्षामध्ये चेंज होऊ शकतात, प्रोव्हाइडेड की तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय. पैशाच्या लाईन्स कोणत्या? आणि एखाद्याला जर आयुष्यात खूप सारा पैसा कमवायचा आहे तर मेहनत तर खूप इम्पॉर्टंट आहे. घरी बसून नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी, पण कोणत्या लाईनवरून पैसा कळतो? ॲक्च्युली आपल्या 2 लाईन्स, जसं मी तुला मगाशी म्हटलं, ही जी लाईन आहे लाईफ लाईन आहे आणि ही जी आहे फेट लाईन आहे. बरोबर. ह्या 2 लाईन्सवरून आपल्याला पैसाचा अंदाज बांधता येतो. ओके. लाईफमध्ये का इतकं अचूक आणि असं कसं काय आपण हे, म्हणजे तुम्ही इतकं प्रॉपरली किंवा इतकं अचूक भविष्य सांगू शकता हातांवरून? ॲक्च्युली म्हणजे ही एक गॉड गिफ्ट आहे असं मी म्हणेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे संदेश दिघे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण भरपूर पॉडकास्ट करतो आणि प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपला विषय वेगळा असतो. आजचा आपला विषय तो आहे हस्तरेषेवर. तुमच्या हातांच्या रेषा तुमचं अख्खं आयुष्य सांगू शकतात, आणि ते आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये पैसा, प्रेम, त्यासोबतच तुमचं आयुष्यामध्ये कोणते हेल्थ इश्यू येणार आहेत का, या सगळ्या विषयांवर प्रत्येकाला उत्सुकता असते की माझ्या लाईफमध्ये पुढे काय होणार आहे. आधी जे झालंय ते तर आपल्या कुंडली वगैरेवरून आपल्याला कळून जातं. आयुष्यात पुढे काय होणार आहे तुमच्या हातांवरून हेही कळतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोट्याधीश बनणार आहे का नाही बनणार आहे. त्याच सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की कुणी आपला हात कसा चेक करावा. तर सर, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार. यस, थँक्यू. सर, मला एक विचारायचं आहे की खरंच एखाद्याच्या हाताच्या रेषेवरून एखादा व्यक्ती श्रीमंत बनणार आहे का नाही बनणार आहे हे कळू शकतं का? हो, कळू शकतं. ॲक्च्युली आपल्याकडे जेव्हा एखाद्याचा हात आपण बघतो ते एखादं पुस्तक वाचल्याप्रमाणे असतं. म्हणजे पुस्तक वाचल्यावरती आपल्याला तशा गोष्टी कळायला लागतात. तसा एखाद्याचा हात बघितला आणि आपल्याला परमेश्वराने जो हात दिला त्याच्यावरती काही ठराविक रेषा आहेत, ज्याच्यामध्ये आपला स्वभाव, आपली हेल्थ, आपलं फ्युचर, आपला पैसा, फॅमिली रिलेशन्स, या सगळ्या गोष्टी ते लिहून ठेवलेल्या आहेत. आणि ज्याला आपण म्हणजे आपल्या साध्या भाषेत प्रारब्ध म्हणतो. म्हणजे आपल्या पूर्वसंचित आहे, पूर्वीच्या जन्मामध्ये आपण जे काही कृत्य केलं त्याच्याप्रमाणे आपलं जे लिहून ठेवलेलं ऑलरेडी आहे ते आपल्या हातातल्या रेषांमध्ये दिसत असतं. आणि पामिस्टकडे आल्यावरती जेव्हा तुम्ही एखादी हात दाखवता त्याला, तेव्हा त्याला ते सगळं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या गोष्टी जर तो ट्रेन प्रॉपरली असेल तर त्यांना ते दिसत असतात. आणि त्याच्यामध्ये सांगू शकतो आपण की तो श्रीमंत होणार आहे का नाही होणार आहे. तुम्ही आजपर्यंत किती हात चेक केले असतील सर? म्हणजे मी अनकाउंटेबल म्हणेन. मी गेली 31 वर्ष या प्रोफेशनमध्ये आहे. सुरुवातीला एक हाऊस म्हणून सुरुवात केली होती आणि म्हणजे फ्री ऑफ चार्ज पण बघायचो, पण नंतर मी प्रोफेशनली ह्याच्यामध्ये उतरलो. त्याला सुद्धा साधारणतः एक 26-27 वर्ष झाली. जर बघायला गेलं ना तर सर
आज हस्तरेषा चेक करतात, बट सर हे एक रिटायर्ड इकॉनॉमिस्ट आहेत. इकॉनॉमीबद्दल सरांचा खूप जबरदस्त अभ्यास आहे आणि त्यासोबतच सर एक प्रोफेसरही होते. भरपूर कॉलेजेसमध्ये सरांनी प्रोफेसर म्हणून एक त्यांचं काम केलेलं आहे. सर, जेव्हा आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही असं सांगितलं की ही जी विद्या आहे हात बघण्याची, हस्तरेषेची, त्याला एक आयरिश टच आहे. तर तो कसा आणि तो किती पॉवरफुल आहे, किती इम्पॅक्टफुल आहे, तुम्ही किती गॅरंटी देऊ शकतात सर या विद्येची? ॲक्च्युली विल्यम जॉन वॉरेन नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. आयरिश आहे, आयर्लंडमध्ये जन्म झालेला आणि ॲस्ट्रोलॉजर पण होते ते आणि त्याच्याचबरोबर पामिस्ट पण होते आणि ऑकल्ट म्हणजे जादूटोणा ह्या बाबतीत पण ते पारंगत होते. ही व्यक्ती ॲक्च्युली इंडियामध्ये येऊनच शिकून गेलेली आहे. 20व्या शतकामध्ये सुरुवातीला ते जेव्हा आले त्यावेळेला कोकणामध्ये त्यांनी एक चित्पावन ब्राह्मणाकडे गुरु म्हणून दक्षिणा घेतली. ते गुरु होते त्यांचे चित्पावन ब्राह्मण आणि 2 वर्ष त्यांनी इकडे याचा अभ्यास केला. पण त्याला त्याच्यातल्या काही त्रुटी वाटल्या म्हणजे पामिस्ट्रीमध्ये, तर त्यांनी त्याचे स्वतःचे काही अँगल्स म्हणजे काही चेंजेस केले. म्हणजे साधारणतः आपल्याकडे पामिस्ट जे आहेत ते स्त्रियांचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात अशा प्रकारे बघून वगैरे सांगतात. मी त्याला चॅलेंज करत नाही आहे, परंतु हे जे विल्यम वॉरेन आहेत त्यांनी स्वतःला एक नाव घेतलं होतं कायरोमॅन्सी म्हणजे पामिस्ट्री. ओके. आणि कैरोमॅन्सीवरून त्यांनी कैरो हे नाव घेतलं. तर त्यांनी स्वतःचं जे एक इंट्रोड्यूस केलं, स्वतःची एक स्टाईल, ती आपल्या पामिस्ट्रीपेक्षा थोडी वेगळी. म्हणजे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जे जन्माला येतो तेव्हा परमेश्वरने आपल्याला एक प्रारब्ध देऊन पाठवलं. म्हणजे आपण आपले जे पूर्वसंचित आहे, जे आपण केलंय मागच्या जन्मामध्ये, काही जी पुण्य केली, पापं केली, ते एक प्रारब्ध आपल्याला आहे, ते आपल्याला एका हातामुळे परमेश्वर आपल्या रेषात आपण पाठवत असतो. पण त्याच वेळेला देवाने आपल्याला एक फ्रीडमही दिलेलं आहे की तुम्ही ह्या जन्मामध्ये जसं वागाल आणि जसं प्रयत्न कराल तशा त्या रेषांमध्ये फरक पडतो. ओके. आणि त्याच्यामुळे 2 हाताच्या रेषा सहसा सारख्या नसतात. एक हात आहे ज्याला म्हणतात हँड विच यू आर बॉर्न, ज्या हाताने तुम्ही म्हणजे जन्मजातच्या त्या रेषा आहेत. आणि 1 हँड इज विच यू क्रिएट, म्हणजे जो हात तुम्ही तयार केला, घडवला, म्हणजे तुमच्या विल पॉवरप्रमाणे, तुमच्या प्रयत्नाप्रमाणे तुम्ही तुमच्या रेषा बदलल्या. आणि म्हणून कैरोचं हे एक बेसिक फरक असा आहे की त्याने असं म्हटलं की डावा उजवा स्त्री आणि पुरुष बघून नाही, तर डावा उजवा तुमचं वर्किंग प्रमाणे, म्हणजे तुम्ही कुठल्या हाताने काम करता त्याप्रमाणे ठरवायचं असतं. तर जो हात तुम्ही काम करण्यासाठी वापरता मॅक्झिमम, त्या हातावरच्या रेषाने सांगितलेलं प्रेडिक्शन परफेक्ट पडतं असं त्यांचं म्हणणं आहे. हा बेसिक डिफरन्स आहे दोन्हीमधला. ओके. आणि त्याच्याप्रमाणे आपण करतो, मग मी त्यांना फॉलो करतो. म्हणजे सर आता जर मी उजव्या हाताने काम करत असेल, जेवण करत असेल किंवा लिहत असेल, तर माझा उजवा हात बघितला जाईल. यस. मग त्याच्यात डाव्या हाताचा काही संबंध नाही येणार सर? डाव्या हाताचा संबंध एवढ्यापुरता आहे की डावा हात आणि उजवा हात केव्हा बघावा लागतो, एकाच प्रसंगामध्ये डावा हात आणि उजवा हात बघायचा असतो की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा हात आपण जो वर्किंग हँड आहे तो आपण बघितला आणि जर आपल्याला पामिस्टला असं कळलं की ह्याचा अकाली मृत्यू आहे, तर अकाली मृत्यू कशामुळे होतो, तर एखादा सडन ॲक्सिडेंट आहे किंवा अचानक कुठला तरी हार्ट अटॅक आलाय किंवा मोठा काहीतरी आजार आहे, मग त्यावेळेला आपल्याला डाव्या हाताशी कम्पेअर करायचं असतं. जर उजव्या हातामध्ये आपली लाईफलाईन जर का मृत्यू दाखवत असेल किंवा तिकडे जर का लाईफलाईन तुटली असेल आणि ती बऱ्याच पुढे जाऊन का ती जॉईन झाली असेल, परत तयार झाली असेल, तर डावा हातामध्ये आपल्याला हे बघायचं असतं की ती लाईफलाईन काय दाखवते. आणि जर का आपल्याला हे दिसलं की डाव्या हातातली लाईफलाईन पण तिकडेच तुटलेली आहे, तर त्याचा अर्थ होतो की त्या ठिकाणी तर सडन डेथ आहेच. पण जर ती लाईन डाव्या हातामध्ये जर का कंटिन्यू पुढे गेली असेल, त्याचा अर्थ होतो की हे एक मोठा ॲक्सिडेंट किंवा मोठा कुठलं दुखणं येऊन मेजर हॉस्पिटलायझेशन झाल्यावरती ही व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडणार आहे. म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स नंतर ती व्यक्ती बाहेर पडणार आहे. त्या लाईन, ओके, त्यासाठी आपल्याला 2 हात कम्पेअर करावे. त्या लाईन कोणतं नाव काय सर त्या लाईन? त्याला लाईफ लाईन म्हणतो. लाईफ लाईन बोलतो. ओके सर, आता तुम्हाला एक 35 ते 40 वर्षांचा प्रॉपर अनुभव हस्तरेषेमध्ये आहे. ओके, तुम्ही आजपर्यंत जसं बोलले की अनकाउंटेबल हात तुम्ही आजपर्यंत बघितले आणि लोकांचं भविष्य सांगितलंय. सर, काही अनुभव जर आपण बघायला गेले की आजपर्यंत
तुमच्याकडे आलेले व्यक्ती आणि तुम्ही त्यांना एखादी गोष्ट सांगितली आणि ती तशी घडली, तर असे काही अनुभव सांगायचे झाले पैशाच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत, तर सर असे काही अनुभव? आता एक लेटेस्ट मधला एक अनुभव आहे की एक लेडी माझ्याकडे आले होते साधारणतः 2 महिन्यापूर्वी. आणि मी दोन्ही प्रकारे बघतो, म्हणजे ऑनलाईन पण बघतो आणि प्रत्यक्षात पण बघतो. ते व्यक्ती घरी आले होते, त्यांनी मला हात दाखवला आणि त्यांनी हात दाखवल्यावरती त्या मला बोलल्या की सर मला जनरल प्रेडिक्शन जे काय तुम्हाला वाटेल, म्हणजे पैसा, करिअर, हेल्थ सगळं सांगा. त्यांचा हात बघितला ते मला एक कळलं की त्यांच्या नियर फ्युचरमध्ये हॉस्पिटलायझेशन आहे. हा तुला इकडे ह्या पॉईंटला मी हेही सांगू इच्छितो की एक पामिस्टिक ॲस्ट्रॉलॉजी हा एक नुसता अभ्यास नाही, त्याच्यापाठी अध्यात्म पण आहे. आणि ज्याला अध्यात्माचं टच आहे त्याला एक स्पेशल एक आध्यात्मिक पॉवर थोडीशी मिळत असते की जो अध्यात्माचा टच घेऊन करत असतो, की काही गोष्टी आपल्याला स्फुरतात त्या आपल्या अभ्यासाच्या पलीकडेही असतात. आणि त्या ठिकाणी मी त्यांना बघितल्यावर मला असं कळलं की ह्यांना हॉस्पिटलायझेशन आहे, पण त्याच्यातून त्या बाहेर पडणार आहेत. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्हाला हॉस्पिटलायझेशन आहे, नियर फ्युचरमध्ये आहे, आणि त्याच्यातून तुम्ही मात्र सुखरूप बाहेर पडणार आहे. बाकी बरीच त्यांना प्रेडिक्शन्स म्हणजे त्यांच्या हाताप्रमाणे हेल्थच्या व्यतिरिक्तची मी दिली, परंतु हेल्थच्या बाबतीत हे सांगितलं होतं. त्या गेल्या आणि त्यांनी एक साधारणतः 15 दिवसांनी मला परत कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की सर, ज्या वेळेला मी तुमच्या घरी आली होती त्यावेळेला मला डॉक्टरांनी कॅन्सर प्रेडिक्ट केला होता आणि माझं ऑपरेशन त्यांनी सांगितलं. आणि मी खूप प्रचंड घाबरली होती. तुमच्याकडे आल्यावरती तुम्ही माझे पास्ट लाईफमधल्या ज्या काही घटना सांगितल्या त्याच्यामुळे मला विश्वास बसला की तुम्हाला काहीतरी याच्यातलं बऱ्यापैकी कळत असावं. ओके. आणि तुम्ही जेव्हा बोलला की तुम्हाला हेल्थला काही जास्त इश्यू होणार नाही आहे, तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स आला. आणि ज्यावेळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले तेव्हा मी खूप कॉन्फिडंट होते की नाही, सर मला बोलले होते की मी याच्यातून बाहेर पडणार आहे, तर जे काय असेल त्यातून मी बाहेर पडणार आहे. आणि माझं ऑपरेशन जेव्हा झालं तेव्हा मला डॉक्टरने सांगितलं की आमचं असं वाटत होतं की कॅन्सरच तुमची गाठ आहे, परंतु नंतर आम्ही जेव्हा त्याचं गाठ जेव्हा आम्ही ओपन करून काढलेली आहे तेव्हा आम्हाला कळलं की इट वॉज अ नॉन कॅन्सरस, म्हणजे ती हार्मलेस गाठ होती. म्हणजे एक मेडिकल सायन्स सांगत होतं की कॅन्सर आहे, परंतु एक पामिस्ट सांगतोय की हिला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तो प्रत्यक्षात ती घटना घडली तशी. आणि हा माझ्यासाठी एक खूप मोठा म्हणजे एक अनुभव होता. बरोबर आहे. अशा बरेच घटना म्हणजे अचूक तुम्ही फाईन केलं सर त्याच्यामध्ये की मेडिकल थ्रू तुम्हाला त्यांना जावं लागणार नाही, मेडिकल ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागणार होती, बट त्याच्यातून मृत्यू किंवा एकदम हार्ट डिसीज असा नव्हता, बट मेडिकल ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागणार होती. हे हातावरून कळालं. डॉक्टरांचं एक वेळेस चुकलं होतं, चुकलं म्हणण्यापेक्षा अर्ली जज केलं सर त्यांनी विदाऊट चेकिंग, म्हणजे चेकिंग द रिपोर्ट्स, बट असं होऊ शकतं. सर मनी रिलेटेड, कारण काय होतं ना सर, आता आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बघताय, 70-80% जे प्रॉब्लेम्स आहे आज ते पैशाचे लोकांना. दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे लग्नाचा, तिसरा मेजर प्रॉब्लेम आहे लग्न झाल्यावर पटत नाही त्याचा. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल, कारण लोक तुमच्याकडे या गोष्टी घेऊन येत असतील. तर पैशाबद्दल तुम्ही काय सांगाल सर, की कसं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातांच्या त्या रेषांवरून तुम्ही एखाद्याला सांगितलं किंवा त्याच्या लाईफमध्ये काय? ॲक्च्युली पैसा हा जो हातामध्ये आहे तो इतका परफेक्ट प्रेडिक्ट करता येतो कोणाच्या हातामध्ये करिअर चांगला आहे की नाही. खूप वेळा माझ्याकडे जे क्लायंट आहेत, माझ्याकडे खूप प्रोफेशनली क्वालिफाईड पण लोक येतात, मेडिकलमधले चांगलं शिक्षण म्हणजे डॉक्टर असलेले किंवा इंजिनियर असलेले, पण असेच फ्रस्ट्रेट झालेले. साधारणतः पामिस्ट ॲस्ट्रॉलॉजीकडे लोक फ्रस्ट्रेट झाल्यावरती येतात. एक्झॅक्टली. आणि असे हायली क्वालिफाईड लोकही माझ्याकडे येतात की ज्यांचं करिअर त्यांना मॅच होत नाही आणि हातात ते क्लिअर दिसत असतं. मग मी त्यांना हेही सांगतो की बाबा त्या माणसाला मी पहिल्यांदा बघितलेलं असतं, पण तुझं हायर लेवलचं क्वालिफिकेशन आहे पण तुझं करिअर प्रॉपर नाही आहे. मग नॅचरली प्रश्न हा असतो की बाबा मला करिअर पुढे तरी होणार की नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर प्रेडिक्शन साधारणतः देतात. म्हणजे एक जर का आपण प्रेडिक्शन दिलं की समजा तो माणूस माझ्याकडे 28-29 वर्षी आला, तर त्याच्या 32 वर्षी जर मला हातात पैसा दिसत असेल किंवा त्याचं करिअर जर सेट दिसत असेल, तर ॲप्रॉक्सिमेटली त्याच काळामध्ये त्याचं करिअर सुरुवात चांगली होत असते. आणि एक व्यक्ती म्हणजे माझी एकदम क्लोज म्हणण्यापेक्षा माझी बायकोच आहे, पत्नीच आहे, तिच्या बाबतीत मी प्रेडिक्शन दिलं होतं. म्हणजे ॲट द एज ऑफ मे बी 30-31 की ती मला खूप वेळा सांगायची की माझं करिअर माझ्या सूट करत नाही. तर मी तिला म्हटलं ॲट द एज ऑफ 39, त्याच्या अलीकडे नाहीच.
आणि बरोबर 39लाच तिचा करिअरमध्ये प्रचंड फरक पडला. असे माझे क्लायंट्स बरेच आहेत ज्यांना मी सांगतो की सर तो फरक सांगा ना, काय झालेलं ऍक्च्युली ते. म्हणजे मला तर स्टोरी माहिती ऍक्च्युली ती, बट तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा की ज्यांना म्हणजे ऍक्च्युली ती गोष्ट हे होईल की त्यांचा जो केकचा बिझनेस होता तर त्याबद्दल. माझी मिसेस ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे तिने आणि तिला स्वतंत्र बिझनेस करायचा होता आणि तिने तो सुरुवातही केली होती आणि तिची एक स्पेशालिटी होती केक. म्हणजे तसं बऱ्याच प्रकारची ती क्लासेस घ्यायची, परंतु केक हा तिचा जिव्हाळ्याचा विषय होता, लोकांचाही असं. आणि तिला फार रिस्पॉन्स नाही मिळायचा आणि तिच्यापेक्षा कमी टॅलेंट असलेल्या लोकांना सुद्धा खूप रिस्पॉन्स मिळायचा आणि तिला खूप असं वाईट वाटायचं. बरोबर म्हणजे आहे. जेलसी नाही, परंतु असं वाटतं ना की बाबा त्याला एवढं मिळतं मला का नाही. बरोबर आहे. तर ती मला नेहमी म्हणायची की संदेश, अरे बाबा माझ्याकडे एवढं टॅलेंट आहे, मी एवढं छान केक शिकवू शकते, माझ्याकडे शिकवण्याची एक चांगली कला आहे, पण मला काही मिळतच नाहीये हवा तसा रिस्पॉन्स. हार्डली 3 ते 4 स्टुडंट येत आहेत, लोकांना भरपूर स्टुडंट येत आहेत, माझ्याकडे नाही येत आहेत, असं का. तर म्हटलं बघ, तुझ्या प्रारब्धामध्ये ना तुला वयाच्या 39 नंतर असे तुझे दरवाजे उघडणार आहेत ना नशिबाचे की तू कधी आयुष्यात इमॅजिन केलं नसशील. आणि तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली ॲट द एज ऑफ 39 असं काही घडून आलं तिच्या आयुष्यामध्ये की तिला इतकं प्रचंड यश त्यानंतर मिळालेलं आहे की तिला स्टुडंट पहिल्यांदा मिळवण्यासाठी धडपड करा, तिला स्टुडंटला नाही म्हणण्यासाठी धडपड करावं लागायची. इतके स्टुडंट स्टुडंट यायचे. म्हणजे तिच्या बॅचमध्ये एका दिवशी ती मॅक्स टू मॅक्स 50 स्टुडंट घ्यायला तिचा जो क्लास होता, क्लासरूम होता मोठा, त्याच्यात तिचं ते अलाउड करू शकायची. परत ते लोक पाठी लागून 60, 65, 75 असे स्टुडंट यायचे आणि त्यांना सांगायचं की बाबा एवढं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे, तुम्ही नका येऊ, तुम्हाला त्रास होईल, तरी ते यायचे आणि दरवाजेपर्यंत लोक उभे राहून क्लासेस अटेंड दिवसभर. हा जो आहे ना, हा गोष्ट प्रारब्धामध्ये असते आणि ती अगोदरपासूनच त्यांची कोणती लाईन बघून तुम्ही सांगितलं होतं सर? त्याच्यामध्ये आपल्याला एक जी आहे ती ह्या ठिकाणी आपली ही जी फेट लाईन असते, फेट लाईन, हा, ही जी आहे ही आपली लाईफ लाईन आहे. ओके. ही जी आहे आपली फेट लाईन आहे. ओके. ह्या 2 लाईन्स आपल्या आयुष्यातल्या मेजर घटना सांगत असतात. बरं. लाईफ लाईन आणि फेट लाईन ह्या दोघांचा एकत्र कंबाईन आपल्याला विचार करावा लागतो. आणि आपल्या शास्त्राप्रमाणे म्हणजे पामिस्ट्रीप्रमाणे किंवा कायरोमॅन्सी प्रमाणे सुद्धा इथपासून तर हे जे आपल्याला हे जे लाईन्स दिसतात ना, राईट, ह्या लाईन्स म्हणजे 100 वर्ष असं मानलं जातं. ओके. त्याच्याप्रमाणे आपल्याला हाताचा अंदाज वयाचा घ्यायचा असतो. हा. आणि त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एखादा अभ्यास करून त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अनुभव मिळवत जाता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली वयाचा अंदाज यायला सुरुवात होते की हे किती वयाला होऊ शकतं. ओके. आणि प्लस एक जसं मी तुला म्हटलं की एक अध्यात्माचा टच असल्यामुळे एक स्फूर्त समोरच्याला बघितल्यावरती की एक साधारण ह्या वयाप्रमाणे होईल, त्याचं 6 महिने वर्षाचा इकडे तिकडे फरक पडू शकतो, पण त्यापेक्षा जास्त फरक नाही पडत. सर, तुम्हाला जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला तर तुम्हाला कोणती गोष्ट लागते, त्याची कोणते डिटेल्स लागतात की ज्यावरून तुम्ही त्याचं प्रेडिक्ट करू शकतात भविष्य? त्याच्यामध्ये मला एकतर जर व्यक्ती समोर असेल तर त्याला म्हणजे माझं पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला बर्थ इयर विचारतो. ओके. तसं बघायला गेलं तर पामिस्ट्रीमध्ये बर्थचा आणि पामिस्ट्रीचा तसा काही संबंध नाही, परंतु कसं असतं की एक आलेली व्यक्ती समोर, आता एक उदाहरण घे की समजा तू 32 वर्षाचा आहेस, तू माझ्यासोबत आलास आणि तुझ्या हातामध्ये जर तुझ्या 30 वर्षापासून चांगला पैसा मिळत असेल, दिसत असेल, आणि जर तुम्हाला विचारलं सर माझ्या हातात पैसा किती आहे, कसा आहे, तर मी जर प्रेडिक्शन देताना जर असं म्हटलं की नाही तुझं नाही याच्या पुढे खूप चांगलं, तर म्हणाले मला तर 2 वर्षापूर्वी पैसा चांगला मिळाला होता. तर मला एक अंदाज यायला पाहिजे की तुझं वय किती, म्हणजे ऑलरेडी तुझ्या आयुष्यात चांगलं यायला सुरुवात झालेली आहे का फ्युचरमध्ये येणार, एवढ्यासाठी आपल्याला इयर ऑफ बर्थ लागतं. बरोबर. नाव मी ऑनलाईनच्या वेळेस फक्त नाव विचारत होतं कारण की लेडी आहे की जेंट्स आहे हे पण माहीत असणं आवश्यक, म्हणून फक्त. अदरवाईज पामिस्ट्रीमध्ये आपल्याला फक्त हाताचं, ज्या हाताने काम करतो त्याचं क्लिअर पिक्चर किंवा समोर आपल्याला बघायला, तर समोर आपण बघणं आणि साईडने बघणं हे खूप महत्त्वाचं. साईडला आपल्याला लग्न आणि मुलं आणि समोर बाकीचं सगळं फ्युचर, त्याप्रमाणे आपल्याला दिसत असतं. सर, तुमचं जे प्रेडिक्शन असतं ते अचूक असतं असं मी काही लोकांशी बोललो होतो. म्हणजे मला ॲक्च्युली सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला त्यांच्या क्लायंट्सकडून, त्यांनी मला सांगितलं की सरांशी कॉन्टॅक्ट करा बिकॉज ते अचूक खूप निघालं. तर त्याबद्दल काय सांगा सर, का इतकं अचूक आणि असं कसं काय आपण हे म्हणजे तुम्ही इतकं प्रॉपरली किंवा इतकं अचूक भविष्य सांगू शकता हातांवरून? ॲक्च्युली म्हणजे एक गॉड गिफ्ट आहे असं मी म्हणेल.
ह्याच्यामध्ये मी हिरो म्हणजे हे जे विल्यम वॉर्नर होते, त्यांनी कॅरोमान्सीवरून स्वतःचं नाव कॅरो असं टोपण नाव स्वतः ठेवून घेतलेलं आहे. त्यांचं मी ॲक्च्युली अभ्यास केला बऱ्यापैकी, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी परमेश्वरला प्रचंड मानतो. आणि मला असं वाटतं की हे प्रारब्ध आहे, हे जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं त्याच्यामध्ये बदल फक्त परमेश्वरच घडवू शकतो, बाकी कोणीच नाही घडवू शकत. आणि त्याच्यामुळे त्याला न मानता हे शास्त्र, त्याला काही आधार नाही, त्याला काही अर्थच नाही. त्याच्यामुळे मी फार पूर्वीपासून गीतेचं वाचन करतो, मी हनुमान चालिसा, आणि ह्या सगळ्याचा कधी इफेक्ट असेल की मला एक आपण म्हणतो ना की 6वी शक्ती म्हणजे 6th सेन्स ज्याला ओके तसं एक प्रकारे थोडा डेव्हलप असावा माझा. आणि त्याचप्रमाणे मी एक ट्रेंड म्हणजे ज्याला आपण रेखी असं म्हणतो, रेखी ग्रँड मास्टर आहे मी. ओके. आणि त्याच्यामध्ये आपली 7 चक्र असतात. हो. ह्या 7 चक्रामध्ये एक आपला आहे थर्ड आय चक्र, ज्याच्यामध्ये आपला 6वा सेन्स जो आहे तो त्याच्यामध्ये असतो दडलेला. ओके. ते जेवढं चांगलं डेव्हलप होईल तेवढा आपला 6वा सेन्स म्हणजे 6th सेन्स आपला डेव्हलप होत असतो. तर बऱ्याच वर्षी प्रॅक्टिस केल्यामुळे काय असेल की मला जेव्हा एखादा हात बघतो तेव्हा मला काही गोष्टी डोक्यात यायला सुरुवात होते त्याच्याबद्दल, आणि त्या ज्या गोष्टी मी बोलत जातो ना त्या गोष्टी ॲज इट इज घडतात. म्हणजे मी बोलतो पण घडत नाही, त्या घडणार असं पण माझ्या तोंडात त्या बोलायला जातो, आणि त्याच्यामध्ये प्रेडिक्शन जास्त परफेक्ट येतं. बरोबर आहे. त्याला हात हा मीडियम असतो. हात हा मीडियम आहेच ऑफकोर्स. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला कधी कधी तुला असं सांगतो की काही लोकांच्या हाताच्या रेषा आणि त्यांचं प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टीत खूप फरकही असू शकतो. असं होतं सर. असं होतं. आणि असे बरेच क्लायंट माझ्याकडे आले की एक जर नॉर्मल माझा जर अभ्यास असता एक साधा पामिस्ट म्हणून, तर मी त्यांचं फ्युचर खूप छान प्रेडिक्ट केलं असतं की तुझ्या नशिबामध्ये खूप छान नोकरी आहे, अतिशय चांगली तुझी इन्कम आहे, आणि खूप तुझं पुढे फ्युचर खूप छान आहे. परंतु असे काही मी हात ऑब्झर्व करतो की ज्यांचा हात अतिशय छान आहे, त्यांच्या लाईन्स हाताचे अतिशय छान असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांची खूप मोठी बर्बादी होत असते. ब्लॅक मॅजिक सर. यस. आणि अशी मी काही उदाहरणं बघितली की ज्याच्यामध्ये एक 4-6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि त्यांनी मला सांगितलं की सर मी तुमचं नाव ऐकलंय आणि तुमचं प्रेडिक्शन्स खूप परफेक्ट पडतात, आणि प्लस तुम्ही उपाय सांगता. बरोबर. आणि फ्री ऑफ कॉस्टचे काही उपाय असतात. सर म्हणजे तुम्ही उपायही देतात का याच्यामध्ये, जर तुम्हाला कळालं की काहीतरी निगेटिव्ह मी मात्र देतो त्यांना. ओके, ठीक आहे कंटिन्यू. ठीक आहे. तर ते उपाय तुमचे खूप चांगले असतात, तर मला तुमच्याकडे यायचं होतं. तर मी त्यांना म्हटलं की बाबा माझी फी 2100 रुपये आहे. तर ते थोडे घाबरले की सर ॲक्च्युली ना मला 2100 रुपये खूप जास्त आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये, पण मी बघतो, मला जमलं तर मी ते गोळा करून तुमच्याकडे येईन. आता मी जनरली कसं असतं की खूप लोक पैसे असताना पण नाही सांगणारे असतात. होतं असं. येस. आणि त्याच्यामुळे मी तेव्हा काहीच बोललो नाही, परंतु मी म्हटलं की बघूया, प्रत्यक्ष व्यक्तीला कळेलच. आणि काही दिवसांनी ते मला भेटायला आले. त्याचा हात बघितल्यावर मला हे कळलं की ही व्यक्ती ॲक्च्युली कोट्याधीश असायला पाहिजे, प्रचंड श्रीमंत असायला पाहिजे, परंतु त्याची कंडिशन त्यांनी माझ्या स्वतःच्या तोंडाने सांगितली की सर मला अशी कंडिशन आहे की जेवणाचे वांदे आहेत, माझी एक मुलगी तिला शाळेत शिक्षणासाठी मला फी भरणं कठीण आहे. मी त्याचा हात जेव्हा बघितला तेव्हा मी त्याला सांगितलं की बाबा तुझं ना फ्युचर कोणीतरी खेचून नेलेलं आहे, तुझ्यावर जबरदस्त ब्लॅक मॅजिक केलेली आहे. तर त्याला पहिला विश्वास बसेना. तर म्हटलं सर असं का? तर म्हटलं तू खूप श्रीमंत होतास हे मला हातानं दिसतंय, तू होताच की नाही? तर तो बोलला की सर मी ॲक्च्युली खरंच कोट्याधीश होतो, माझ्याकडे BMW गाडी होती, माझ्याकडे मर्सिडीज गाडी होती, पण अचानक मला गरिबी आली, आणि अशी गरिबी आली की माझा बिझनेस पूर्ण ठप्पच झाला. तर मी त्याला म्हटलं की तुझ्या अतिशय क्लोज रिलेटिव्ह तुझ्यावरती ब्लॅक मॅजिक केली, तुझी जी उन्नती आयुष्यातली ती त्याला बघवलेली नाही, आणि त्याच्यामुळे आजही तुझं फ्युचर खरं खूप छान असायला पाहिजे, पण तुझं बंधन असल्यामुळे तू काही याच्यातून बाहेर पडत नाहीस. आणि मग तो रडायला लागला माझ्याकडे, आणि मला बोलला की हो माझ्याकडे काही असे रिलेटिव्ह आहेत की ज्यांना लिटरली माझं हे बघवत नाही. म्हणजे त्यांनी खूप मला शिवाशाप पण दिलेले आहेत की तू बिझनेस नाही, तू लबाडी करतोयस वगैरे वगैरे, आणि कदाचित त्याच्यातलं कोणतरी असू शकतं. पण मग ह्याच्यातून मार्ग काय? मी त्याला म्हटलं की बाबा ब्लॅक मॅजिक हा जो प्रकार आहे ना, त्याला सगळ्यात महत्त्वाचं उपाय म्हणजे परमेश्वराची कास धरणं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही.
देवाची आराधना. देवाची आराधना करणं. त्याच्यासाठी कुठले मंत्र म्हणायचे, तुला काय करायचं ह्याचं मी पूर्ण गायडन्स देईन. ओके. फक्त ते तू सिरियसली करणं आवश्यक आहे. ते जर करशील तर तू ह्याच्यातून बाहेर पडशील, आणि नुसतं ह्याच्यात बाहेर पडणार नाही तर तू परत आयुष्य भरभराटीत जगशील. परत जर तू नाही केलंस तर ह्याच्या पुढे तुझं आयुष्याचं पूर्णपणे मातेर आहे. असंच आणखीन एक व्यक्तीचं म्हणजे बहिणीने मला कॉन्टॅक्ट केला. मी ऑनलाईनही बघतो तर हाताचा फोटो पाठवला, आणि त्याही व्यक्तीचं 37ची ती व्यक्ती होती. तिने विचारलं याचं लग्नाबद्दल काय आहे आणि याचं फ्युचरबद्दल काय. तर मी तिला म्हटलं की मॅडम, तुमच्या भावाच्या हातामध्ये ॲट द एज ऑफ 24-25 खूप छान करिअर सेट व्हायला हवं होतं. ॲट द एज ऑफ 27 त्याचं मला लग्न दिसतंय, परंतु त्याचा हात बघितल्यामुळे हे जाणीव होते की ह्या प्रत्यक्षात त्याच्या गोष्टी घडत नाही आहेत. सो म्हणजे हातावरून ब्लॅक मॅजिक समजू शकतं. समजू शकतं, कारण का माहिती आहे का, ही पामिस्ट्रीच्या थोडं पलीकडे, जे मी तुला म्हटलं की गॉड गिफ्ट आहे. राईट. की कारण मी एक तर रेकी ग्रँड मास्टर असल्यामुळे मला ती निगेटिव्हिटी फील होते. रेकी हे एनर्जीचाच एक पार्ट आहे, आणि तेच एनर्जी तुम्हाला ती जाणवते एखाद्या व्यक्तीमध्ये. जर त्याच्यावर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा निगेटिव्ह काही झालंय तर ते तुम्हाला जाणवते. मला जाणवतं म्हणजे हस्तरेषा प्लस रेकीचं हे मिळून ब्लॅक मॅजिकचा एक तुम्हाला अंदाज येऊन जातो सर. ओके. ते मला लगेच जाणीव होते, आणि मग ती जाणीव झाल्यावर मी त्याप्रमाणे त्याला उपाय सांगतो. आणि मग त्या मॅडमला मी म्हटलं की मॅडम, त्याला आता सध्या ही व्यक्ती खूप भ्रमिष्ट झाली असेल कदाचित, आणि मी तुम्हाला खूप छान फ्युचर सांगून काहीच फायदा नाही. ॲक्च्युली ती व्यक्ती अशा स्टेजला पोहोचली असावी, मला ते हात बघून असं वाटतं की देवाचं पण करणं ह्यांना तर शक्य नाही आहे. ते एवढं त्यांच्यावरती ते हावी झालेलं आहे. पण तुम्ही घरामध्ये एक मी मंत्र सांगेल, तो मंत्र दिवस रात्र लावून ठेवायचं. युट्यूबला आपल्याला सगळे मंत्र मिळतात. हो. ते तुम्ही दिवस रात्र चालू ठेवा. त्याचा व्हायब्रेशन्समुळे आणि इफेक्टमुळे हळूहळू त्याची ब्लॅक मॅजिक कमी जे होत जाईल, तेव्हा ह्याचं फ्युचर खूप चांगलं होऊ शकतं. त्याच्यासाठी कुठला बाबा करू नका, कुठले मंत्रतंत्र करणारा दुसऱ्या माणसाकडे जाऊ नका, कारण त्याच्यात खूप पैसे काय जाईल, चिटिंग करणं, हे सगळे प्रकार होत राहतं. यस, असं आहे. सर, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही सांगितलं की त्याच्या हातावरून आपल्याला कळत होतं की खूप श्रीमंत आहे, बट ब्लॅक मॅजिक झाल्यामुळे त्याचा ते सगळं दूर गेलं त्याच्यापासून, मग त्याने ते उपाय केलेले का? म्हणजे तो त्याच्यातून बाहेर आला का? म्हणजे नंतर त्यांनी उपाय केले की नाही, टू बी व्हेरी फ्रँक, मी अजून तरी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला नाही. पण कसं असतं माहिती आहे का, की जर माणूस त्याच्यात बाहेर पडला नाही ना, आपण देवाकडे कधी जातो माहिती आहे, त्रास व्हायला लागला की देवाकडे जातो. आपण बाहेर निघालो की मंदिरात जाणं सोडून देतो. एक्झॅक्टली. तर त्याला केलेलं उपायाचं चांगलं जर का त्याला फळ मिळालं असेल तर तो नक्कीच विसरला असेल. त्याच्यामुळे तो जेव्हा निघाला तेव्हा त्याला मी जे सगळं दिलं, त्याचे मंत्र वगैरे, आणि तो माझ्या अक्षरशः पाया पडला होता आणि मला बोलला होता की सर, मी ना ह्याच्यात बाहेर पडलं की नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. पण मला हे आता जाणीव होतं की 4-6 महिने त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही, त्याला काही प्रॉब्लेम नसावा. प्रॉब्लेम असता त्याने नक्की मला नक्की कॉल केला असता. सर, तुम्ही जसं बोलले की हातांच्या रेषा असतात, आणि ह्या रेषा बदलण्याची ताकद पण माझ्यात जर विल पॉवर असेल तर मी या बदलू शकतो. जसं मी तुला म्हटलं, हे टॅरो जे आहेत त्यांनी आपल्या पामिस्ट्रीपेक्षा थोडंसं वेगळं काय सांगितलं, तर त्यांनी सांगितलं द वन हँड विच यू आर बॉर्न. एक हात जो आहे, जो जन्माचा तुम्ही घेऊन आला, म्हणजे लाईन्स घेऊन आला, अँड वन हँड विच यू आर क्रिएटिंग. परमेश्वरने आपल्याला गीतेमध्ये सुद्धा परमेश्वर काय म्हटलंय अर्जुनाला, की तू कर्म कर. म्हणजेच कर्म करायचा अर्थ असा आहे की परमेश्वराने आपल्याला हे फ्रीडम दिलेलं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये काय कर्म करायचे, त्याच्याचप्रमाणे तुम्ही जे एफर्ट्स घेता, आणि ते एफर्ट्स जर का तुम्ही पॉझिटिव्ह घेत असाल तर देवाने तुम्हाला फ्रीडम दिलेलं थोड्याशा एका लिमिटपर्यंत, ऑफकोर्स प्रचंड नाही, पण एका लिमिटपर्यंत, की तुम्ही तुमचं फ्युचर घडवू शकता. ओके. आणि त्याच्यामुळे ज्याचं विल पॉवर स्ट्रॉंग असतं त्याच्या 2 हातामधल्या लाईन्स कधीच सेम नसतात. ज्या माणसाचं विल पॉवर जितकं वीक असतं तितक्या दोन्ही हातातल्या लाईन सेम असतं, कारण तो त्याचं काहीच कर्म घडवत नाही. जसं ॲज इट इज त्याचा आलाय नशिबात प्रारब्ध, तसंच तो जगत असतो. परंतु ज्या माणसाचा एक नेचर असतो की नाही, मी संकटाला मात करून पुढे जाईन, तो धडपडाट करत असतो, त्या माणसाच्या लाईन्स तेवढ्या चेंज होतात. आणि लाईन्स आपल्या पामिस्ट्रीच्या शास्त्राप्रमाणे पण 7 वर्षामध्ये चेंज होऊ शकतात, प्रोव्हाइडेड की तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय. विल पॉवर, जसं बोलले की
कर्म आणि जी इच्छाशक्ती पाहिजे. तर अशी काही माझी मित्रमंडळी होती की आता मित्रच आहे, म्हणजे फ्री ऑफ चार्जेस आहे, हो वा हात दाखवा. तर त्याच्यामध्ये माझा एक मित्र होता, आता मी पॉडकास्टमध्ये नाव नाही घेणार कारण तो पण एखादं ऐकेल आहे. तर त्याला जॉब चेंज हवा होता आणि त्याने मला दाखवलं की बाबा माझ्या हातात जॉब चेंज आहे का. तर त्याच्या हाताप्रमाणे जॉब चेंज अजिबात नव्हतं. तर मी त्याला असं म्हटलं की बाबा आत्ताच्या काळात तुझं जॉब चेंज काय मला दिसत नाही. पण तो खूप जिद्दी होता असं. तो बोलला की बघ तुला ना मी खोटं ठरवून दाखवेन. म्हटलं खोटं ठरवण्याचा प्रश्न नाहीये, त्याच्यामध्ये प्रश्न हा आहे की तुझं विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे. आणि ज्याला आपण म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मॅनिफेस्टेशन असा एक प्रकार आहे. बरोबर. हा जितका तू स्ट्रॉंग करशील तितकं तुझं फ्युचरमध्ये फरक पडू शकतात. आणि त्यांनी हे ठरवलं की मला आता जॉब चेंज करायचाच आहे. त्याला TISS मध्ये जॉब हवा होता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये. आणि त्याला तो योग दिसत नव्हता, परंतु त्याच्या जिद्दीने 6 महिन्यामध्ये त्याला खरंच तिकडे जॉब लागला. आणि 6 महिन्याच्या त्याला जॉब लागला आणि त्या त्याने मला हात दाखवला, तेव्हा त्याच्या लाईन्समध्ये फरक पडलेला पण मला दिसला. आणि त्याच्यामुळे तो योग तेव्हा दिसायला लागला होता. म्हणजे ही क्रिएटेड दॅट बिकॉज ऑफ हिज विल पॉवर, त्याच्या विल पॉवर. ओके. तर परमेश्वराने ही गोष्ट आपल्याला ठेवलेली आहे की सगळंच जे आहे तसंच जगायचं आहे असं नाही. पामिष्टीचा फायदाच हा आहे की ॲस्ट्रॉलॉजीचा फायदाच हा आहे की तुमच्या नशिबात एखादी गोष्ट निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हमध्ये जगू नका. त्या गोष्टीला ॲज अ चॅलेंज घेऊन तुम्हाला त्याच्यातून पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रयत्न, मनाने पॉझिटिव्ह थिंकिंग करणं, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं, हे करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडणार. तर आपल्याला असं आहे की माझ्याकडे खूप जण येतात, त्यांना मी काय सांगतो की पामिशीच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी प्रेडिक्ट केल्यानंतर निगेटिव्हमध्ये नाही घ्यायच्यात, तुम्हाला ते पॉझिटिव्ह आहे. आता एक परवाच्या दिवशी माझ्याकडे एक मुलगा आला होता आणि त्याच्या आईने मला कॉन्टॅक्ट केला होता की माझ्या मुलाला हात दाखवायचा आणि सोनेचं पण बर्थ डेट वगैरे मी पाठवेल आणि तुम्ही सांगा. त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की बघा मी काय ॲस्ट्रॉलॉजी बघत आहे, मला ॲस्ट्रॉलॉजी समजते पण मी बघत नाही, कारण टाइम जर चुकीचा असेल तर ते चुकू शकतं. त्याच्यामुळे मी चुकीचं प्रेडिक्शन जर माझं नाव खराब आहे, मी फक्त पामिष्टीवरती भर घालतो. तर त्यांनी मुलाला पाठवलं, सून काही येऊ शकले नाही. आणि तसं मुलाचं बघितलं, मी त्याला पहिलं सांगितलं बाबा तुझ्या नशिबामध्ये जे मला दिसतंय त्याच्याप्रमाणे. तरी काहीच प्रश्न मला विचारला, मी त्याला सांगितलं की तू काय करिअरसाठी माझ्याकडे आलेलं नाही आहेस, तुझं हायली क्वालिफाईड आहेस हे मला दिसत आहे हात, आणि मी तुला आत्ता विचारत नाही. पण मी मला हेही कळून जातं की एखादा व्यक्ती तुमच्याकडे हात घेऊन आलाय तर तो कोणत्या कारणामुळे आलेला आहे. कारण काय माणूस प्रॉब्लेमसाठी आलेला असतो, बरोबर आहे. ऑलरेडी जे चांगलं झालं ते विचारायला येतच नाही. बरोबर. तर मी तर म्हटलं की तू काही म्हणजे करिअरसाठी आलेलं नाही आहेस, यंग पोरगा आहे तरी सुद्धा, आणि तुझं करिअर खूप छान आहे, तू चांगली इन्कम आहे, तुझं शिक्षण खूप चांगलं आहे, पण तुझं लग्न झालंय आणि ते अतिशय बरबादीकडे चाललेलं आहे आणि तुझं सेपरेशन झालेलं आहे. आता सांग की हे मी बोलतोय तुला पटतंय का. आता तरी वडिलांकडे बघितलं, वडील आले बरोबर आणि हसला. म्हटलं बघ जे आता तू पामिष्टकडे आलास तर तुला ज्या गोष्टी ते सांगणं ओपनली आवश्यक आहे. मी जर बोलणं चुकत असेल तर तू मला तिकडे टोक. मग तो बोलला की नाही सर आहे प्रॉब्लेम. मग त्याला मी पुढे सांगायला सुरुवात केली की तुझा स्वभाव खूप तापट आहे आणि प्रचंड तुझ्या चिडचिड होते आणि तुमचं जे भांडणाचं स्वरूप आहे ते तुझ्या आई वडिलांमुळे तुमच्यामध्ये भांडणं होतात. तुम्ही त्याला स्पष्ट सांगून दिलं तुझी चूक आहे म्हणजे एक प्रकारे. मी त्याला सांगितलं तेव्हा त्याला असं म्हटलं की तुझ्या आई वडिलांमुळे म्हणजे काय होते की मला तुझा हात बघितला हे जाणीव होते की तुझी बायको आणि तुझ्या आई वडिलांचं जमत नसावं, तिच्याकडून काही असे उद्गार निघत असतात जे तुला झेपत नाहीत तुझ्या आई वडिलांबरोबर बोलल्यामुळे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं आहेत, पण ती इतकी एक्स्ट्रीम लेवलला गेलेली आहेत की तुम्ही सध्या एकत्र राहत नसावेत. डायव्हर्स नाही, सेपरेशन आहे. तेव्हा तो बोला की सर तुम्ही बोलला एकदम परफेक्ट आहे. 10 वर्ष झाले आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. 10 वर्ष आमचं 10 वर्ष म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालंय आता 3 वर्षापूर्वी, पण 10 वर्ष आमचं रिलेशन होतं.
आणि प्रचंड आवडीने आम्ही लग्न केलं, परंतु माझ्या आई वडिलांबद्दल ती असं काही बोलते जी मी सहन नाही करू शकत. बरोबर आहे. आणि त्याच्यावर मी तिच्या आई बरोबर काहीतरी बोलतो आणि मग ते वाढत वाढत गेलं आणि आज अशी सिच्युएशन आहे. माझा मुलगा आहे लहान 3.5-4 वर्षाचा, त्याच्या समोरही आमची खूप प्रचंड भांडणं होतात. ती पण चांगली इन्कम वाचलेली, माझी इन्कम आहे. तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि तो एका चांगल्या नामांकित कंपनीत सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर, परंतु पैशाचं काही सुख नाही. मग मी त्याला सांगितलं की तुझ्या नशिबामध्ये डायव्हर्स नाही, पण तुझा जो स्वभाव आहे ना तो फक्त तू चेंज करू शकतोस. ओके. तू जर तिचा स्वभाव चेंज करायला गेला तर होणार नाही. माणूस फक्त स्वतःचा स्वभाव चेंज करू शकतो. तुझा जो स्पोर्ट होतो, मला दिसतं हातामध्ये की प्रचंड तू म्हणजे स्पोर्ट झाल्यावरती ज्या प्रकारे तू बोलतोस हर्ट होणारं, ते तू कंट्रोल नाही केलंस ते हे रिलेशन सेपरेशनवरती थांबेल. डायव्हर्सही होणार नाही आणि तुझं सेकंड मॅरेजही होणार नाही. बरोबर आहे. आणि मग तो बोलला की हो सर माझं होतो खरंच, मी असं प्रचंड हर्ट होईल असं बोलतो. आणि मग मी त्याला असं म्हटलं की हे तुला कंट्रोल करायचं, जर कंट्रोल केलं तर तुझं लाईफ खूप छान आहे. म्हणजे जेव्हा मी तुला सांगत असतो तेव्हा मी तुला हेही काय करतो, तुला हे काय नाही करायचं, काय नाही करायचं. मग ज्याच्यामुळे त्याला पुढे प्रिकॉशन घ्यावे लागतात. ज्यावेळेला संपूर्ण आमचं जे सेशन संपलं त्यावेळेला तोच नाही, त्याचे वडील पण माझ्या पाया पडून गेले. म्हणजे मला असं वाईट वाटलं. मी त्याला म्हटलं अरे बाबा तुम्ही काय करताय असं, म्हणजे गळ्या मिळालं असतं आपण. पण त्यांना हे कळलं की ह्याने कुठेतरी मुलाला एक आपल्या मार्गदर्शन असं केलं की फ्युचर या पोराचं चांगलं होईल, चांगलं झालं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याला त्याची चूक सांगून दिली. सर ते त्याच्या हातातल्या कोणत्या रेषेवरून तुम्हाला कळालं? ह्याच आपली जी ही लाईन आहे, ओके, ही जी लाईन आहे, ओके, हार्ट लाईन आणि ही हेड लाईन आहे. ओके. ही हेड लाईन आहे. ही हेड लाईन आपल्याला तुमचं शिक्षण देणारे अडथळे आणि तुमचा स्वभाव, म्हणजे ह्या ठिकाणी आपला माउंट ऑफ मून असतो. ओके. आणि त्याच्यापासून किती ही लाईन लांब आहे, तिकडे किती वाकलेली आहे या प्रकारे. आणि ही जी आहे ही आपली हार्ट लाईन आहे. ओके. ह्याच्यात आपला स्वभाव, ह्याच्यामध्ये आपल्या लग्नातलं सुख, भांडणं किंवा किती पट्ट. आणि हा आपला आहे माउंट ऑफ व्हेनस, म्हणजे शुक्राचा माउंट आहे. ओके. शुक्र. हा, शुक्राचा. तो आपलं प्रेम आणि प्रेमाच्या जेवढ्या व्यक्ती त्याच्यावरती हा गवर्न करत असतो. हे सगळ्याचा अभ्यास करून हे आपल्याला सांगता येतं. बरोबर आहे. आणि जर थोडं पैशाबद्दल जर बोलायचं झालं अजून, एखाद्याच्या प्रारब्धामध्ये, जसं तुम्ही शब्द वापरला होता मागे की प्रारब्ध एक शब्द येतो की लिहून ठेवलेलं आपलं एक प्रारब्ध असतं, तशाच आपल्या रेषा असतात. तर पैशाच्या लाईन्स कोणत्या? आणि एखाद्याला जर आयुष्यात खूप सारा पैसा कमवायचा आहे तर मेहनत तर खूप इम्पॉर्टंट आहे. घरी बसून नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी. पण कोणत्या लाईनवरून पैसा कळतो आणि त्याच्यासाठी कोणत्या ते जर चेंज करायचं असेल, जर समजा असं जाणवलं. हो, बरोबर तुझा प्रश्न. ऍक्च्युली आपल्या दोन लाईन, जसं मी तुला मगाशी म्हटलं, ही जी लाईन आहे लाईफ लाईन आहे आणि ही जी आहे फेट लाईन आहे. बरोबर. ह्या दोन लाईन्सवरून आपल्याला पैसाचा अंदाज बांधता येतो. ओके. लाईफमध्ये. आणि त्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर शुक्र हा जो ग्रह आहे, शुक्र ग्रह जो आहे तो सौंदर्याचा ग्रह आहे. ओके. आणि तो प्रेम आणि प्रेमाचे रिलेशन्सच नाही तर जे जे सुंदर त्याच्यावरती तो गवर्न करतो. आयुष्यात पैसा असणे तर त्याच्याकडे सुंदर घर येणार, चांगली गाडी येणार, कदाचित चांगलं लग्न होणार. बरोबर आहे. बरोबर. आणि पैसा नसेल तर सगळ्याच गोष्टी कुरूप आहेत. मग ते चांगलं घर नसणार, गाडी असणार नाही, आयुष्य खराब आहे. त्याच्यावर शुक्र ग्रह ज्याचं चांगला, त्याच्या नशिबात पैसा खूप चांगला येतो. आणि ज्याच्या ज्याच्या नशिबामध्ये पैसा नसतो, हे मी ऑब्झर्व केलं इतक्या वर्षात, की ज्याचा शुक्र बिघडलेला आहे, की शुक्रामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे, शुक्राच्या माउंटवर त्याचा प्रॉब्लेम दिसत आहे, त्याला पैशाची प्रचंड अडचण असते. त्याच्यात ती मात करायला मी काही मंत्र देतो. मी देतो म्हणजे माझ्याकडचे नाही आहेत, ते आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेले मंत्र आहेत. बरोबर आहे. ह्या मंत्रांचा बऱ्यापैकी इफेक्ट होऊ शकतो. फक्त तो आपल्याला खूप मनाने, म्हणजे ज्याला विश्वास ठेवून करणं आवश्यक असतं. आता जर आपण म्हणतो की ग्रह एवढं लांब आहे, ते आपल्यावर कसे इफेक्ट करतात, तर जे सगळं ब्रह्मांड आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांड म्हणजे एक व्हायब्रेशन आहे आणि आपण हे त्याचे एक पार्ट आहोत. हे ग्रह तारे पण त्याचे एक पार्ट आहे आणि त्या ग्रहाचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या व्हायब्रेशनवर आदळल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना होत असतात. जेव्हा आपण ते मंत्र म्हणतो, ते हे मंत्र सुद्धा एक व्हायब्रेशन्स आहेत
आणि हे जे क्लॅश होतात ग्रहाचे व्हायब्रेशन आणि आपल्या जे बिघडलेल्या शुक्रमुळे किंवा शनीमुळे किंवा गुरुमुळे त्या व्हायब्रेशनला ठीक करायला हे मंत्र कामास येतात. ओके. आणि ह्या व्हायब्रेशन्स जेव्हा आपण पाठवत राहतो त्यावेळेला आपलं प्रारब्ध हळूहळू बदलायला सुरुवात होते. आणि शुक्र ग्रहाचा मंत्र आहे तो थोडा सिद्ध करून घ्यावा लागतो. हा मंत्र सिद्ध केलेला नाही कोणी, सिद्ध पुरुषांनी काही मंत्र सिद्ध करून ठेवले, पण शुक्राचा ग्रह स्वतः सिद्ध करता येतो. फक्त त्याला साधारणतः 16,000 ते 1,00,000 रिपिटेशन्स करावे लागतात. अरे बापरे. पण 16,000 की 1,00,000 एका दिवशी बसून तर करू नाही शकत नाही माणूस. होत. हा. त्याला पद्धत असते ती कशी करायची, काय वापरायचं, त्याच्याबरोबर काय काय पथ्य, पण हे सगळं मी त्यांना लोकांना त्यावेळेस गाईड गाईड करतो. आणि सर बदल होतो म्हणजे याच्यामुळे त्याच्यामुळे बदल होतो. पैशा रिलेटेड ते म्हणजे चांगलं होतं त्यांचं आयुष्य पूर्णपणे. सर तुम्हाला वैयक्तिक जीवनात काही अनुभव आले का असे? तुम्ही तुमच्या लाईन्सही कधी चेक केल्या आहेत का? तुमच्या आयुष्यातले काही अनुभव सांगायचे? ऍक्च्युली माझ्या लाईन्स तर मी नेहमीच बघतो. म्हणजे कसं सकाळी उठल्यापासून रात्रीबरोबर कधी आपलाच हात आहे म्हटलं. एक्झॅक्टली. आता जर तू माझ्या लाईन्स बघत असशील तर ह्याच्यामध्ये तुला दिसत असेल माझी जी फेट लाईन आहे ती एकदम स्ट्रेट आणि व्यवस्थित बरोबर आहे. लाईफ लाईन आहे ती पण करेक्ट. पण ह्यामध्ये आपला जो हात आहे त्या हाताच्या आपला जो पंजाचा शेप आहे आणि लाईन्स आहे ह्याचाही अभ्यास करावा लागतो. ओके. पंजाचा शेपही त्याच्यात कन्सिडर होतो सर. तर पंजाचा शेप आणि लाईन्स, आता ह्या ज्या माझ्या लाईन्स आहेत ते जितक्या क्लिअर आहेत आणि त्याच्यामधलं जे काही माझं प्रेडिक्शन आहे ते माझ्या पंजाच्या शेपवरती पण थोडंसं अवलंबून असतं. बरं. जर का मी ते न वाचता लाईन्स जर म्हटलं तर मी आज अब्जाधीश असायला पाहिजे होतो, जो मी नाहीये. म्हणजे सर मला हे परत सांगा. ह्या लाईन्स माझ्या इतक्या क्लिअर आहेत, ह्या अतिशय श्रीमंत माणसाच्या लाईन्स आहेत. ओके. प्रचंड श्रीमंत माणसाच्या लाईन्स आहेत. परंतु माझ्या पंजाचा शेप आणि जर ह्या लाईन्सचा विचार केला तर मग तो अब्जाधीशाचा हात होऊ नाही शकत. कारण पंजामुळे पंजाचा शेप वेगळा असल्यामुळे लाईन्स थोड्या त्याचा फरक असतो. म्हणजे त्याप्रमाणे तर पंजाचा शेप मध्ये आपल्याला वेगवेगळं मिळतात. म्हणजे एक चौकोनी हात असतो साधारणतः. ओके. एक कलाकाराचा हात असतो. एक नॉटी हँड. नॉटी म्हणजे ज्याला आपण गाठी असल्यासारखा, बोटामध्ये काय काहींच्या म्हणजे अशा गाठी पडल्याप्रमाणे इकडे त्याची बोटाची असतात. काहींची लांब बोटं असतात, कलाकाराची हात असतात. काहींची शॉर्ट बोटं असतात, म्हणजे जे चांगले कुक असतात, जाडी बोटं आणि अशा प्रकारे. त्याच्याप्रमाणे जर ज्याचा हात पातळ आणि लांब आहे, समजा कलाकाराचा आहे, तर त्याच्या लाईन्स खूप अस्पष्ट जरी असल्या तरी त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो. ओके. आणि त्याच्या हातामध्ये जी समजा फेट लाईन आणि जी लाईफ लाईन मध्ये जरी आपल्याला दिसलं की त्या लाईन्स खूप त्याच्या म्हणजे डीप नाही आहेत, तरी पण त्याच्या नशिबात त्याप्रमाणे त्याच्या हाताच्या शेपमुळे त्याचं आपण जे प्रेडिक्शन सांगणं की पैसा खूप आहे त्याच्या नशिबात. पण त्याच प्रकारच्या लाईन्स आहेत आणि एखादा हात चौकोनी टाईप आहे तर त्याच्या खूप खोल जरी लाईन्स असल्या तरी त्याच्या हातात तेवढा पैसा नाही. हा फरक आहे आणि तो प्रत्येकाला आपल्याला बघायला. मॉडिफाईड हँड असतात त्याच्यामध्ये लाईन्स नॉर्मली काय कायचं जसं आपल्या स्टँडर्ड लाईन कशा आहेत की आपली एक हार्ट लाईन आहे, एक हेड लाईन आहे, एक लाईफ लाईन आहे, फेट लाईन आहे. पण काहींच्या नशिबामध्ये 2 फेट लाईन दिसतात. काही नशिबामध्ये लाईफ लाईनला एक पॅरल लाईन असते. काहींच्या नशिबामध्ये हेडलाईन 2 असतात. हाताचा शेप नॉर्मली जो आपल्याला पामेस्टिमेस आणि त्याच्याविषयी थोडा कधी कधी वेगळा असतो, त्याला मॉडिफाईड हँड असतो. त्या सगळ्याचा विचार करून मग आपल्याला त्याची प्रेडिक्शन द्यावी लागतात. ओके. सर हातावरून स्वभावही कळतो का एखाद्या? स्वभाव तर परफेक्ट कळतो. म्हणजे इनफॅक्ट माणसाने किती लपवलं तरी तो कळतो. हातावरून तुम्ही डायरेक्ट सांगू शकतात की तू असा व्यक्ती आहे. म्हणजे मी जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे हात घेऊन येते, म्हणजे जनरली काय माणसाला स्वतःसोबत माहितीच असतो, पण मी सुरुवात करताना स्वभावापासून करतो सांगायला. ह्याचं कारण काय माहितीये का, की जेव्हा माझ्यासमोर क्लायंट बसतो त्याला मी फर्स्ट टाइम इम्प्रेस कशाने करू शकतो की ती व्यक्ती कशी हे त्याला तर माहिती आहे. आणि मी जेव्हा त्याला सांगतो की तू कसा आहेस, फर्स्ट टाइम बघितलं तर त्याला विश्वास होतो की हा याला काहीतरी कळतंय. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे जर तो तापट असेल तर त्या लाईन्सवरून कळतं. तो जर तापट नाही त्याच्या व्यतिरिक्त तो खूप शांत तरी कळतं. ती व्यक्ती काय काय लोक अशी असतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे असतात, तेही आपल्या हातात कळतं. काही काही लोक खूप निगेटिव्ह थिंकिंग करणारे असतात, बरोबर आहे, तेही आपल्याला हातावरून कळत असतं.
आणि काही लोक मनामध्ये कुडणारी असतात, म्हणजे एखादी गोष्ट मनाला लागली तर ते मनामध्ये वर्षानुवर्ष राहून जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हाताच्या लाईन्स आणि त्याच्या रंगांवरून, त्याच्या पंजाच्या रंगावरून हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात. ओके. म्हणजे कसं आहे सर की आता एखादा व्यक्ती आहे की जो लग्न करतोय, तर बायकोचा स्वभाव बघायचा म्हणून मग तो तुम्हालाही दाखवू शकतो की कशी असू शकते माझी बायको, तसंही ते चेक करता येतं. करू शकतो. परंतु कसं आहे माहिती आहे का, की आपल्या प्रारब्धामध्ये लग्नाचं सुख असेल तरच ते आपलं प्रारब्धाप्रमाणे लग्नाचं सुख असणार. तर लग्न म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे खूप लोक पत्रिका जुळवतात आणि इतके गुण जुळले म्हणजे चांगलं, 18 मिनिमम तरी जुळायला पाहिजे, 36 म्हणजे खूप चांगलं. परंतु खरं सांगायचं म्हणजे ना, गुण जुळणं आणि प्रत्यक्षात लग्नाचं सुख असणं हा खूप वेगळा प्रकार आहे. ओके. ज्याच्या नशिबामध्ये लग्नामध्ये सुख आहे त्याच्या नशिबात लग्नामध्ये सुख असणारच आहे. मग त्याचे किती गुण जुळेल हा महत्व नाही. आणि ज्याच्या नशिबात लग्नाचं सुख नाही, त्याला कितीही गुण जुळले बायकोशी तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये त्याला सुख मिळत नाही. आणि ते सुख मिळणार की नाही हे हातामध्ये आपल्याला दिसत असतं. ओके. असं मी म्हटलं, हे पामेस्ट्री का जास्त, म्हणजे असं नाही की ऍस्ट्रॉलॉजी कमी आहे, पण पामेस्ट्रीमध्ये काय आहे की बेसिक कुठल्याच गोष्टी नाही, आपला हात तर आपण बरोबर घेऊनच जातोय, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच लपवण्यासारखी गोष्ट नाही. आणि मग त्याच्याप्रमाणे प्रेडिक्शन जर दिली तर ते जास्त परफेक्शन आहे. तर लग्नाचं सुख आहे की नाही, ते टिकणार की नाही, किती लग्न आहेत, त्याच्यापूर्वी किती अफेअर्स होती, लग्नानंतर अफेअर्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये आपल्याला दिसत असतात. अचूक समजू शकतात सर. समजू शकतो. सर हे जे उंचवटे असतात जे आपण म्हणतो, तर कोणता उंचवटा काय दर्शवतो? आता हा गुरुचा उंचवटा आहे, हा शनीचा आहे, शुक्राचा आहे, सॉरी रवीचा आहे, हा आपला मार्स आहे, चंद्राचा आहे, शुक्राचा आहे. ओके. शुक्राचा आणि गुरुचा आणि शनीचा हे उंचवटे आणि चंद्राचा हे बेसिकली खूप जास्त फिट करतात. ओके. गुरु हा असा आहे की जो भरभरून देणारा पण आहे आणि नुकसान करणारा पण आहे. गुरुग्रह म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे जर बघितलं, गुरु ज्या घरात बसतो त्या घराचं तो नुकसान करतो. ओके. आपल्या कुंडलीच्या ज्या घरात गुरु बसतो, बरोबर, कारण गुरु हा हत्तीप्रमाणे आहे. जर एखाद्या घरात जर हत्ती शिरवला तर घराचा दरवाजा तोडून आल्याशिवाय तो येऊ शकत नाही, तसा तो त्या घराला तो बर्बाद करत असतो. पण गुरुची दृष्टी ज्याच्यावर असते त्या घराचा तो खूप कल्याण करत असतो. ओके. असं आहे का? असं. तर त्याच्याप्रमाणे शुक्र जो आहे तो आपल्याला सांगत असतो की आपल्या आयुष्यात सुख किती आहे. पैसा हे फक्त सुख नाही. जसं मी तुला त्या मुलाचं एक उदाहरण दिलं होतं की बायको लव्ह मॅरेज होऊन सुद्धा वेगळी आहे. त्याला मी म्हटलं तुझ्या आयुष्यात खूप पैसा आहे पण तू सुखी नाही. तो बोला की सर खरंच आहे. म्हटलं एकाशिवाय सगळी शून्य आहे. सुख मिळणार की नाही हे शुक्र ग्रह सांगतो. तुमचा स्वभाव, तुम्ही बॅलन्स्ड आहात व्यक्ती का, तुम्ही अचानक काही डिसिजन घेऊन आयुष्यात स्वतः नुकसान करून घेऊ शकता, किंवा इनफॅक्ट तुला गंमत सांगतो की माणूस जर वेडा होणार असेल, एखादा ज्याला वेड लागणार, तेही तुमच्या हातात दिसत असतं. तेही कळतं. ते आपलं जसं आपली जी हेडलाईन आहे ती हेडलाईन आपल्याला मूनच्या माउंट पर्यंत जर पोहोचली असली, ओके, तर ती व्यक्तीचं माइंड खूप डिस्टर्ब असतं. पण जर त्याच्यामध्ये जर मूनचा माउंट म्हणजे तो जो उंचवटा आहे मूनचा, तो चांगला जर डेव्हलप्ड असेल तर ते खूप खतरनाक असतं अशा व्यक्तीसाठी. जर मूनचा माउंट म्हणजे जर का त्याचा चंद्राचा उंचवटा जर का चांगलाच डेव्हलप्ड असेल आणि जर त्याची हेडलाईन त्या माउंटपर्यंत पोहोचली तर तो माणूस आयुष्यामध्ये 101% सायकिक होणारच. त्याचा बॅलन्स जाणारच, कारण आपल्या मनावरती परिणाम हा चंद्राचा होत असतो. हो, चंद्र मानेपासून वरपर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत सगळा जो कंट्रोल आहे तो चंद्राचा आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारचं सिच्युएशन दिसत असते तेव्हा पामेस्ट्रीप्रमाणे हे प्रेडिक्शन आहे की ती व्यक्ती तुला वेळ लागणार. ओके सर, आता आपण उंचवट्यांबद्दल बोललो, तर अशा प्रमुख रेषा कोणत्या आहे हातावरच्या? म्हणजे तुम्ही जे सांगितलं फेट लाईन, त्याच्यानंतर भाग्यरेषा वगैरे या सगळ्या, तर अजून प्रमुख रेषांबद्दल बोलायचं झालं तर कोणतं आहे की इम्पॉर्टंट असतं? बघ, प्रमुख रेषा आणि उपप्रमुख रेषा असतात. म्हणजे ज्या प्रमुख आहे त्याच्यामध्ये हेडलाईन आहे, हार्ट लाईन आहे, फेट लाईन आहे आणि लाईफ लाईन आहे. बरोबर. त्याच्यात उंचवटे मी तुला सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त तुला अनेक रेषा दिसतील. आणि एक तुझी जी लाईन आहे ती ही जी सूर्याची लाईन आहे, सन लाईन,
ही तुला फेमस किती होणार ते दाखवते. तर ही सन लाईन आहे हा. आणि ही आपली जी आहे ती आपल्याला हेल्थ लाईन आहे. ओके ओके तर ह्या लाईन्स प्रमुख आहेत. ओके ओके, सन लाईन प्रमाणे आपल्याला कळतं की एखादा माणूस नेता होणार असेल तर त्याची सन लाईन ही अतिशय प्रखर असते. म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला सर हात घेऊन, तर तुम्ही सांगू शकतात की तो नेता बनणार आहे का नाहीये, चांगला किंवा politician तो बनणार आहे का अतिशय ज्याला पब्लिसिटी मिळते त्याची सनलाईन खूप स्ट्रॉंग असते. परंतु जसं मी तुला म्हटलं की हाताच्या रेषा आणि हाताचं शेप ह्या दोन गोष्टीची सांगण्याला होते. कधी कधी असं होतं की हेल्थ लाईन जी आहे जी आपल्या करंगळीच्या पासून खाली सुरू होते, हेल्थ लाईन ओके करंगळीपासून खाली सुरू होते, ती लाईन पूर्णपणे गायब असते. पण त्या व्यक्तीची हेल्थ अतिशय चांगली असते. त्याच्या हाताच्या शेपवर आपल्याला माहित असतं की ह्या व्यक्तीची हेल्थ लाईफ लॉंग चांगली राहणार आहे. हो. किंवा आता एखाद्या माणसाची सनलाईन खूप स्ट्रॉंग आहे पण त्याच्या हाताचा शेप चौकोनी आहे तर तो खूप फेमस होणार नाही. किंवा तो फेमस कसा होईल तर तो इनफेमस होईल निगेटिव्ह रित्या. निगेटिव्ह मुळे की त्याचं नाव खराब झाल्यामुळे लोकांमध्ये नाव माहिती. ओके, जसं क्रिमिनल आपण म्हणतो. क्रिमिनल आहे किंवा एखादं नाव उगीच सुद्धा बदनाम होणार असं, पण अशी लोक बदनाम होतात. नाम होत आहे लेकिन बदनाम बदनाम आहे. असे प्रकारही होतात. बरोबर आहे सर. आता काय होतं ना की पैसा प्रत्येक व्यक्ती कमवतो. जर पाहिलं मी कमवतोय, तुम्ही कमवतात किंवा हे, पण तो पैसा किती दिवस टिकेल आणि तो किती दिवस मी कमवेल हेही याच्यावरून कळू शकतं का? हो, त्याच्यामध्ये खूप अगोदर आणि म्हणजे कधी जेव्हा हात दाखवतो तेव्हा कळतं. साधारणतः एक 10 वर्षानंतर मुलाच्या लाईन्स साधारण स्टेबल झाल्या. त्यानंतर मी कोणाचा हात बघितला, ओके, म्हणजे मीच म्हणा कोणी पामेश्वर आणि बघितला त्याला व्यवस्थित कळू शकतं. तर माझ्याकडे असे एक क्लायंट आले होते आणि बरंच फ्रस्ट्रेशन, म्हणजे नोकरी वगैरे होती पण समाधानी नव्हते, पगार खूप कमी होता. आणि त्यांनी हात दाखवला मला, बोलले सर माझ्या हे लाईफमध्ये हे असं कायम राहणार का, म्हणजे पगार आहे जेमतेम आला आला संपला. तर त्याला मी सांगितलं की तुझं भाग्योदय आहे पण आत्ता नाही. तुझं आत्ता वय साधारण 25-26 चाललेलं आहे. तुझ्या चाललं 10 वर्षांनी तुझ्या नशिबात भाग्योदय आहे. पण भाग्योदय ज्यावेळेस होईल तू इमॅजिन नाही केलं एवढा तुझ्या हातात पैसा आहे. पण त्यावेळी मी हे पण सांगतो की तुझ्या हातामध्ये पैसा येईल पण पैसा टिकणं खूप कठीण आहे. तर आज तुम्हाला दाखवतो, मी आत्ताच सांगतो की तुझ्या नशिबात जेव्हा अचानक पैसा प्रचंड येईल त्यावेळेला तू प्रॉपर त्याला इन्व्हेस्ट कर, नाहीतर हा पैसा आला तसा निघून जाईल. ओके. साधारण आता ती व्यक्ती माझी जवळपाशीच असल्यामुळे साधारण 10-1 वर्षांनी प्रत्यक्ष मी बघितलं की त्या व्यक्तीला वारसा हक्काने काही जमिनी विकल्यामुळे कोट्यांमध्ये पैसे आले प्रचंड. आणि त्यांनी ते पैसे माझे म्हणण्याप्रमाणे प्रॉपर इन्व्हेस्ट नाही केले, एका बिल्डरला त्यांनी ते इन्व्हेस्टमेंटसाठी दिले आणि त्या बिल्डरने त्याचे पैसे डुबवले. पैसा नाही टिकला म्हणजे पैसा अजिबात, म्हणजे त्या माणसाचं नशीब बघ असं की पैसा आला म्हणजे नोकरी सोडली, पैसा इन्व्हेस्ट केला तो पैसाही डुबला. सर आपली प्रोसिजर काय आहे, जर समजा कुणाला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचंय आणि त्यांना त्यांचा हात दाखवायचा आहे तर ते कशा पद्धतीने दाखवू शकतात? मी 2 प्रकारे बघतो. एक तर पर्सनल अपॉइंटमेंट लोक घेतात माझ्याकडे समोर येऊन आणि त्यांचा हात दाखवून. जर समोर येऊन अपॉइंटमेंट घेत असेल तर माझा चार्ज 2100 रुपये असतो, ज्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी क्लायंटचा हात बघून त्याला त्याचे प्रॉब्लेम्स पण सांगतो आणि त्याच्यावरती उपाय सांगत असतो. ओके. आणि दुसरं आहे की सगळ्यांना येणं शक्य नाही, कारण मी ठाण्यामध्ये राहतो, मुंबईच्या जवळ ठाणे शहरामध्ये. बरोबर. तर ज्यांना ऑनलाईन करायचं आहे त्याला व्हॉट्सअपवरती हाताचे मी फोटो पाठवायला सांगत असतो आणि त्यानंतर मला जसं त्याचा नंबर लागेल, बरेच माझ्याकडे क्लायंट असतात, म्हणजे एक 4-5 दिवसाच्या आतमध्ये मला जसं जमेल त्याप्रमाणे मी त्याला रिटर्नमध्ये त्याचं भविष्य आणि त्याचे जे प्रॉब्लेम त्याचे उपाय सांगत असतो, लिहून देत असतो. त्याचे चार्जेस 750 रुपये असतात. अर्थात त्याला दिवस लागतात, खूप लोक कटकट करायला, हात फोटो पाठवला की दुसऱ्या दिवशी सर अजून काय सांगितलं, 4 ते 5 दिवस, कधी कधी 6-7 दिवस पण लागतात ते प्रेडिक्शन द्यायला. बरोबर. पर्सनल अपॉइंटमेंट घ्यायची असेल तरी पण अगोदर त्यांना बुक करावं लागते स्लॉट. बरोबर. 1000 रुपीज त्यांना अपॉइंटमेंटसाठी पेमेंट केल्यानंतर त्यांना येऊन मग बाकीचं सांगितलं 1100 रुपये, म्हणजे 2100 रुपये टोटल द्यावे लागतात. अशा प्रकारे मी करत असतो. सर तुमचं मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही, म्हणजे हस्तरेषेबद्दल डिटेलमध्ये ही माहिती मिळाली की किती इम्पॅक्ट पडतो तुमच्या हातांवरच्या रेषांचा, त्याच्यावरच्या उंचवट्यांचा. ॲक्च्युली ते ग्रहच आहे एक प्रकारे बघायला गेलं तर सर ज्याही लोकांना वाटते की तुमच्यासोबत कन्सल्ट करावं, काही ब्लॅक मॅजिकचे इश्यूज पण असतील लोकांचे, तेही तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात. तर
त्याबद्दलही तुम्हाला काही वाटत असेल की तुमच्यावर काही ब्लॅक मॅजिकचा प्रकार झालाय, तरी तुम्ही सरांसोबत कन्सल्ट करू शकता. सर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने त्याच्यासाठी उपाय देतील, मंत्र देतील आणि त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता. तर सर नंबर काय द्याल तुम्ही की ज्यावर लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात? माझा मोबाईल नंबर आहे 9987020625. ओके. तर ज्यांनाही वाटतंय की त्यांनी कन्सल्ट केलं पाहिजे, त्यांचा हात दाखवला पाहिजे की तुमच्या आयुष्यात पैसा कधी येणार आहे, तुमचं रिलेशनशिप जर खराब असेल तर त्यासाठी तुम्ही काय केलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं हेल्थबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सर तुमचं परत एक वेळेस धन्यवाद. थँक्यू.